धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त त्यांनी खूप घोर कष्ट करून इतक्या वर्षापासून हा भोजनदानाचं आयोजन केलेले आहे असे आमचे वीरेंद्र सचिव यांचा सत्कार करायची मला संधी दिलेली आहे, कारण की त्यांचा सत्कार होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांच्यामुळे आपण सर्व इथे उपस्थित होतो आणि ते केंद्रबिंदू आहे आपण सर्वांना इथे संघटित करायसाठी. आणि इतके जे हजारो लोक येतात यांना भोजनदान त्यांच्या माध्यमातून त्यांच्या टीमच्या माध्यमातून जर सेवा मिळते तर हा खरोखरच एक खूपच पुण्याचं कार्य आहे. आणि मला वाटते की बाबासाहेबांच्या प्रती श्रद्धेचा हाही एक भाग आहे. तर ते ह्या कार्यक्रमाचे जनक आहेत आणि जे इतके संघटना जे आहेत त्यांचे कार्यकर्ता आहेत, पदाधिकारी आहेत, तर त्यांचं स्वागत सत्कार होणे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून मी माननीय वीरेंद्र दहिकर साहेबांना विनंती करतो त्यांनी हा सन्मान स्वीकारावा. या प्रसंगी दोन शब्द बोलायचं मला सांगितलेलं आहे. सर्वप्रथम 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मी आपण सर्वांना आपल्या देशातले सर्व बौद्ध बांधव तसेच विश्वातून दीक्षाभूमीला येणारे सर्व बौद्ध बांधव यांचं हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो की 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी आपल्याला एक नवा जीवनदान दिला. बौद्ध धर्माची दीक्षा देऊन आपल्याला हजारो वर्षांपासूनचे जो दलदल होता, किचड होता, गंदगी होती, गुलामगिरी होती, शोषण होता, त्यातून आपल्याला मुक्त केलेला आहे आणि स्वच्छ जागेमध्ये स्वच्छ धर्मामध्ये आणलेला आहे जो मानवतावादी धर्म आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की भगवान बुद्धाचा धर्म सायंटिफिक आहे, वैज्ञानिक आहे आणि तो मानवतेच्या आधारावर आधारित आहे. म्हणून वीरूला हा जो शब्द आहे तर ह्युमॅनिझम हा शब्द मी दिला. ह्युमॅनिझमचा अर्थ असते की आपण मानवता प्रेमी आहोत. माणूस त्याचा सन्मान पहिला. म्हणून आमची हे जे ह्युमॅनिझम फाउंडेशन आहे यांच्या माध्यमातून जे पवनीला आमचं हे जे आपल्याला दृश्य दिसते, डायग्राम दिसते, मेडिटेशन रिसर्च सेंटर आणि यानंतर सुद्धा जे आहे काही अजून प्रोजेक्ट्स आहेत पण स्टेप बाय स्टेप आपल्याला एक कम्प्लीट करायचं आहे. हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केलेली आहे. डॉक्युमेंटरी जे जितकी फॉर्मॅलिटीज आहे ते सर्व आम्ही गव्हर्नमेंटला दिलेलं आहे आणि लवकरात लवकर जे आहे तिथे आम्हाला मेडिटेशन सेंटरचं जे काम आहे ते सुरू करायसाठी आम्हाला फंड मिळेल आणि त्या माध्यमातून सुद्धा खूप मोठी सेवा आम्ही करू शकतो ह्युमॅनिझम फाउंडेशनच्या माध्यमातून. हा एक खूप मोठा अचिव्हमेंट आहे किंवा उपलब्धी आहे. त्याचप्रमाणे विरोधाचे कार्य आहे हे सामाजिक लेवलवर अत्यंत मोलाचं कार्य आहे. मला तर असं वाटतं की त्यांनी आपलं पूर्ण जीवन समर्पित इथे केलेलं आहे. खूप वर्ष जे आहे त्यांनी आपल्या विहाराची सेवा केलेली आहे, आताही करत आहेत. खूप मोठे मोठे डिसिजन त्यांनी घेतलेले होते, मोठे मोठे आंदोलन केलेले होते आणि त्याचा आम्हाला सर्वांना आपल्या कॉलनीमध्ये आपल्या सुगत बुद्ध विहाराला खूप फायदा झालेला आहे. त्याचं मोलाचं कॉन्ट्रीब्युशन
आम्ही विसरू शकत नाही आणि आजही जे आहे तो लक्ष देतो. बाकीचे दुसरे फाउंडेशन आहे त्यावरही त्याचं पूर्ण जे आहे नियंत्रण आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा आपल्या समाजाची तो सेवा करतो. तर इथे इतक्या वर्षापासून इथे ट्रेडिशन आहे. 2019 पासून सुरुवात झालेली आमच्या फाउंडेशनची. आणि 1999ला ही जी प्रथा आहे भोजनदान द्यायची ती त्यांनी सुरू केली. तर आज 6 वर्ष सतत इथे जे भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येते. आणि विशेष म्हणजे की जे हल्दीरामचे जे प्रोडक्ट्स आहेत ते लोकांना खूप आवडतात आणि गावकरी लोकांना हे उपलब्ध होत नाही सहजासहजी. तर आपल्या स्टॉलमध्ये हे मिळते. यामुळे इथे खूपच गर्दी असते आणि मला वाटते की आतापर्यंत जे आहे हजारो लोक येऊन जे आहे भोजनाचा आस्वाद घेऊन तृप्त झालेले आहेत. आणि आताही जे आहे आमची तयारी आहे खूप स्ट्रॉंग आहे. दिवसभर जे आहे लोक येतील तरी सुद्धा जे आहे त्यांची सेवा करायची इथे तत्परता आहे, सुविधा आहे. तर मला असं वाटतं की हा एक खूप मोठा वर्षामध्ये एक दिवस हा जो येतो खूप सॅटिस्फॅक्शनच्या समाधानाचा हा दिवस असतो. आणि मला पण खूप पर्सनली व्यक्तिगत रूपाने जे आहे इथे यायची इच्छा होत असते. कधी उशीर होते, बिझी शेड्यूल असते. पण मला इथे आल्यानंतर खूप एक समाधान मनाला वाटते. कारण की इतक्या वर्षापासून आपण सोबत आहो, राहिलेले आहो आणि समोरही सुद्धा आपण सोबतच राहणार आहोत याची जाणीव जी आहे इथे पण होत असते मला. तर फार फार जे आहे मी वीरूचं आणि वीरूची जी टीम आहे त्यांचं स्वागत आता झालेलं आहे. आणि एक स्वागत आमचा जो महिला वर्ग आहे त्यांचं स्वागत झालेलं आहे. तर हे त्यांना अप्रिशिएशन आहे, हे त्यांची पावती आहे की आम्ही त्यांच्या मोलाच्या कार्याला, सहभागाला, सेवेला आम्ही एक्नॉलेजमेंट देतो, स्वीकृती देतो. आणि असंच जे आहे त्यांनी भविष्यामध्ये सुद्धा सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे. आज विशेष रूपाने माझा लहानपणाचा मित्र संदेश आज आलेला आहे आणि मला असं कळलं की हा पहिल्यांदा झालेला आहे. असं वाटलं की याच्या आधी जो आहे तो येत असेल. पण असं वाटतं की ज्याही कारणामुळे आला तो पण आला आणि त्याचं स्वागतही झालेलं आहे. कमीत कमी इतकी प्रेरणा घेऊन तो प्रत्येक वर्षी इथे यायला पाहिजे. मी येऊ किंवा नाही येऊ अशी अपेक्षा आहे की त्यांनी इथे आपलं योगदान करावं, सेवा करावी, सहकार्य करावं. कारण की तोही व्यक्तित्व जे आहे मोलाचा आहे आपल्या समाजासाठी. आणि इथे जे आहे ज्या प्रकारे ट्रान्सपरंटली जी सेवा होते आणि सर्वांना दिसून येते ते खूप प्रशंसनीय आहे. आणि लोकांच्या चेहऱ्यावर एक सॅटिस्फॅक्शन दिसतो. ते पाहून आम्हाला खूपच आनंद वाटतो. या प्रसंगी नुसतं 2 शब्द दीक्षाभूमी आणि बोधगया 2 शब्द याच्यावर बोलतो आणि मग मी आपल्या शब्दांना विराम देईन. दीक्षाभूमीचा विकास जेव्हा बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला दीक्षा दिली बौद्ध धम्माची, लाखो बांधवांना जे आहे दीक्षित केलं बुद्ध धम्मामध्ये आणि आपला पुनर्जन्म झाला. अशा पवित्र पावन दीक्षाभूमीची अवस्था, स्थिती, स्टॅटस, कंडिशन, स्टँडर्ड कसं असायला पाहिजे, वर्ल्ड लेवलचं असायला पाहिजे. पण 69 वर्ष झाले तरी सुद्धा दीक्षाभूमीचा विकास समाधानपूर्वक नाहीये. आणि तिथे
कॉन्ट्रोवर्सी, प्रॉब्लेम, मनमुटाव, झगडे हे सर्व चालूच आहे. विकासाचं काम सुद्धा खूप झालेलं आहे. जे काम सुरू झालेलं होतं ते बंद पडलेलं आहे 6 वर्षापासून. हे सर्व प्रॉब्लेम घेऊन काल मी उच्च न्यायालयामध्ये गेलो आणि त्यांना माननीय जजेस साहेबांना, न्यायाधीश साहेबांना सर्व समजावून सांगितलं. त्यांना ते पटलं आणि म्हणून त्यांनी कोर्टाने स्ट्रिक्ट म्हणजे ताशेरे ओढले गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रवर, NIT चे वकील, NMRDA आणि खूप सारे दुसरे रिस्पॉन्डंट. मला सांगितलं की तुम्ही स्वतः ज्या दीक्षाभूमीला इन्स्पेक्शन करा, निरीक्षण करा आणि आम्हाला सांगा, रिपोर्ट करा की काही तिथे प्रॉब्लेम्स आहेत का, असुविधा आहे का, गडबड आहे का, काय आहे. अशी ऑथॉरिटी कोर्टाने मला दिली. काल मी इन्स्पेक्शन केलं. इन्स्पेक्शन केल्यानंतर असं वाटलं की काही काही जागा ज्या आहेत खरोखरच बरोबर नाहीये. त्याचे सर्व व्हिडिओज मी काढले, फोटोज काढले. सोमवारी केस ठेवलेली आहे. सोमवारी कोर्टाला मी सांगणार. आज कोर्टाने जी ऑथॉरिटी मला दिली, वॉरंट समितीला नाही दिली, मला दिली की हा जेन्युइनली जो आहे, जी सत्यता आहे तो सांगेल. तर दीक्षाभूमीचा विकास कसा व्हायचं, आता याच्यावर जे आहे तो फोकस आपल्याला करायचा आहे आणि मलाही करायचं आहे. आणि लवकरात लवकर ते काम सुरू करून आपले जे प्रोजेक्ट कंटिन्यू झाले पाहिजे आणि जो कन्स्ट्रक्शन आहे तिथे तो कंटिन्यू झाला पाहिजे. आणि अवतीभवतीची जी जागा आहे, माता कचेरी आणि वॉटर रिसर्च इन्स्टिट्यूट, ते पण आपल्याला मिळाली पाहिजे. हे सर्व जे आहे प्रॉब्लेम्स घेऊन मी कोर्टाकडे आहो आणि सोमवारी जे आहे, सोमवारी कोर्टाला मी पुन्हा कन्व्हिन्स करतो आणि हे सर्व शक्य पॉसिबल झालं पाहिजे असा प्रयत्न राहणार. बोधगयेच्या केसमध्ये आम्ही 2-3 महिने खूप स्टडी केली, रिसर्च केला, खूप पुस्तके वाचले. धार्मिक, हिस्टोरिकल, ऐतिहासिक, कनिंगमचे रिपोर्ट. यांनी महाबोधी महाविहारची एस्टिमेशन केलं, शोधलं त्या अंग्रेजांनी. त्याचे रिपोर्ट वाचले. त्या रिपोर्टमध्ये कुठे जे आहे महाराष्ट्रात शिवलिंग वगैरे काही नाही आहे, मंदिर वगैरे काही नाही आहे. नुसतं भगवान बुद्धाचं जे आहे तिथे अस्तित्व आहे. तर बिहार गव्हर्नमेंटने जे जे पॉईंट घेतले आपल्या त्यांच्या फेवरमध्ये, त्या सर्वांचं आम्ही खंडन केलं आणि 94 पेजेसची आम्ही अमेंडमेंट अप्लिकेशन फाईल केली. कोर्टाला रिक्वेस्ट केली की लवकरात लवकर हे केस लावा. पण शेवटी जे आहे, जे मध्यस्थी लोक असतात, जे आम्हाला ना माहिती होऊन समोर निर्णय घ्यायचा प्रयत्न करतात, त्यांनी खूप मोठी गडबड केली आणि त्यांच्यामुळे ते तारीख ज्या 30 ऑक्टोबर आहे, म्हणजे ह्याच महिन्यामध्ये, तर 30 ऑक्टोबरला महायुद्ध होणार सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये पण महायुद्ध होणार दीक्षाभूमीसाठी. आणि ह्या महायुद्धासाठी जे आहे आम्ही अस्त्रशस्त्राने सुसज्ज आहोत आणि त्याकरिता आपली सुद्धा मंगल मैत्रीची गरज आहे सर्वांची. तर हे 2 विषय जागतिक आहेत, वर्ल्ड लेवलचे आहेत आणि हे जर झाले तर खरोखरच जे आहे येणाऱ्या जनरेशनला खूप आधार होईल असं आणि खूप फायदा होईल. इतके शब्द बोलून मी इथे थांबतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय. थँक्यू सर, खूप छान महत्वाची माहिती आम्हाला दिली. हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे. चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज. यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक पण करा. या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात. आतापर्यंत 200पेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत. आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा, आपला व्हिडिओ प्रसारित करतील. चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.